स्वर्गीय अजितदादा पवार जयंतीनिमित्त कौसडीत वृक्षारोपण व शालेय साहित्य वाटप। जिल्हा परिषद सदस्य माणिक हरकळ यांचा पुढाकार। मान्यवरांच्या उपस्थितीत 30 वृक्षांची लागवड। जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद सदस्य माणिक हरकळ यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला। या अंतर्गत कौसडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले, तर बसवेश्वर नगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार विजय भांबळे हे होते। प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अजय चौधरी, माजी सभापती गणेश इलग, माजी सभापती शरद अंभुरे, पंचायत समिती सदस्य नंदकुमार अंभुरे, पंचायत समिती सदस्य मुजाहिद कादरी, कैलास महाराज, योगेश देशमुख आणि अनिलराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा सत्कार प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमोल अवचार, डॉक्टर गजानन नवाट तसेच शिक्षक S.B. वाघमारे व V.V. पांचाळ यांच्या हस्ते करण्यात आला। यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात फळझाडे व फुलझाडांसह सुमारे 30 वृक्षांची लागवड करण्यात आली। त्यानंतर बसवेश्वर नगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतही वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले। या उपक्रमाला विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। यावेळी डॉक्टर प्रतिभा भालेराव, डॉक्टर आसमा सिद्दीकी, डॉक्टर मुबशिरा शेख, डॉक्टर प्रज्ञा खंदारे, डॉक्टर जयश्री दिपके, डॉक्टर मनोज सोनटक्के यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्यासह कौसडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विनायक पिसाळ, उमाकांत खंदारे, अशोक वरकटे, मुंजाभाऊ म्हात्रे, सचिन गायकवाड, सतीश काठोळे, दिलीप लिपणे, काळे, गौस खान, संतोष बुलबुले, संतोष हातागळे आणि सुरेश खैरे यांनी विशेष परिश्रम घेतले।